महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि आज त्यांच्या हातामध्ये एबी फॉर्म सुद्धा मिळाला आहे। आपल्यासोबत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आहेत। हो, आज एबी फॉर्म तुमच्या हातामध्ये मिळाला, काय भावना असते? निश्चितपणे उमेदवारी घोषित झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते की शेवटपर्यंत एखाद्या वेळेस उमेदवार बदलू शकतो, काहीतरी मुद्दाम काही लोक अफवाही करत असतात। परंतु उद्धवजी आमचे पक्षप्रमुख ज्याला शब्द दिला शेवटपर्यंत ते शब्द पाळतात। त्याच पद्धतीने उमेदवाराची घोषणाही केली आणि जिल्हा प्रमुखांना बोलवून घेतलं आणि माझा एबी फॉर्मही त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी तो माझ्याकडे आज सगळ्या समक्ष त्या ठिकाणी सुपूर्द केला। निश्चितपणे आम्ही जो विश्वास उद्धवजींनी दाखवला तो सार्थ करून दाखवू। 7व्यांदा या मातृतीर्थावर भगवा फडकून दाखवू। नक्कीच। तर हे होते उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर ज्याने एबी फॉर्म मातोश्रीवरून या ठिकाणी आणलाय। ते शिवसेनाचे जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहेत। हो, तुम्ही या ठिकाणी उमेदवाराचा एबी फॉर्म घेऊन आलात मातोश्रीवरून। गेल्या अनेक दिवसापासून मतदारांमध्ये जिल्ह्यामध्ये संभ्रम होता की दुसरे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागत आहेत। महाविकास आघाडीमध्ये अनेक नाराजी आहेत, मात्र आज एबी फॉर्म तुम्ही घेऊन आलात त्यांच्यात। खरं तर आज महाविकास आघाडीचा भूतोना भविष्य असा विजय हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये होणार आहे। अनेक लोकांना शंका कुशंका होती, नरेंद्र खेडेकरची उमेदवारीबद्दल शंका होती, परंतु आम्हाला कुठलीच शंका नव्हती। कारण पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला शब्द गेल्या 1-1.5 वर्ष आधी दिला होता आणि त्या पद्धतीनं नरूभवनं कामच सुरू केलं होतं। आणि आज आमची संपूर्ण महाविकास आघाडी आज एका जीवानं या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार प्राध्यापक नरूभाऊ खेडेकर 2 ते 2.25 लाख मतांना या ठिकाणी विजय होणार, यात कुणाला विचारायचं काम नाही। आमच्या समोर जवळपास 30-35 वर्ष अनुभव असलेला उमेदवार आहे महायुतीचा जे विद्यमान खासदार प्रताप जाधव आहेत। त्यांचा दांडगा अनुभव आहे। आपल्या उमेदवाराचा टिकाव लागेल तेच म्हणायचं आम्हाला की 30-35 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी या जिल्ह्यामध्ये एकही प्रकल्प शेतकऱ्यासाठी केला नाही, कामगारासाठी केला नाही, रोजगारासाठी केला नाही। या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक स्थळं मा जिजाऊचा विकास आराखडा त्या ठिकाणी पूर्ण झाला नाही, संत गजाननाचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही, अनेक विषय या ठिकाणी आहे, लोणार सरोवरचं काम झालं नाही। सत्ता संपत्ती फक्त आपल्या घरच्या व्यक्तीसाठी वापरायची, करोडो रुपयाची अब्ज रुपयाची संपत्ती कमवली। ज्या पक्षाने 3दा आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, खासदारकी 3दा दिली, या पक्षाला धोका द्यायचा, या जनतेला धोका द्यायचा, या जिल्ह्यात गद्दारी करायची आणि गद्दारीचा ठपका हा फार मोठा त्यांच्यावर आहे। त्यामुळे त्यांना 7 जूनला 4 जूनला निकाल लागल्यानंतर 7 जूनला पेरणी करायला जावं लागणार आहे आणि आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। स्वतःला भूमिपुत्र म्हणतात। आम्ही तर मागेही सांगितलं होतं मेकरच्या सभेमध्ये, शेतकऱ्यांच्या अंगावर कपडे नाही, महाबीजच्या थैल्या बियाणाच्या घेतात, त्या फाडून त्याची बंडी तयार केल्या जाते। कुठंतरी रात्रंदिवस शेतामध्ये राबतात। अनेक जण वीज पडून ठार झाले, अनेक जण सर्पदंशानं ठार झाले। कित्येक कष्ट त्यांचे पहा एकीकडं, आणि एकीकडं 10,000चा रेबनचा गॉगल, 15,000चे स्टॉर्चचे कपडे, 20,000चा स्केचरचा बूट। अरे ट्रॅक्टरवर बसून ते काहीतरी फोटो सेशन करतात आणि लोकांना मी भूमिपत्र हे दाखवतात। तर असे नकली भूमिपत्र जरी ते आता लोक होते, तर आता आम्ही त्याला संधी देऊ खरोखर शेती करण्याची। जसं आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, 4 जूनच्या निकालानंतर त्याला पावसाचीच वाट पाहि नाही, केव्हा आपली नागाटी झाली का नाही ते पाहि नाही, आणि शेती करावं लागेल त्यांना। नाही तर जो त्याचा पूर्वीचा व्यवसाय होता 90 साली, ज्यावेळेस त्यांना आम्ही जायचो, भेटायचो, चला भाऊ शिवसेनेच्या शाखा उघडायला, तर ते थांब म्हणायचे, तेव्हा ते अडते होते। एक आडत चालू करतील, पहा काय होतं ते पुढं। नक्कीच। तर हे होते उमेदवार प्राध्यापक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।